हॅलो फ्रेंड्स, आज माझ्या हातात कोथिंबीरच्या जुड्या बघून तुम्हाला समजलं असेल, आज मी कोथिंबीर वडी बनवत आहे। कोथिंबीर वडी खायला खूप मजा येते, सगळ्यांचीच फेवरेट असते, पण कोथिंबीर साफ करायला खूप कंटाळा येतो। एक तर हा गुंता होतो ना, त्याच्यात जाम कंटाळा येतो आणि त्यात माती पण इतकी असते ना। आणि आता कोथिंबीर स्वस्त झाल्यामुळे घरोघरी कोथिंबीर वड्या बनतील। सो फायनली कोथिंबीरची माझी एक जुडी पूर्णपणे साफ झालेली आहे आणि आता ही दुसरी मी आता नाही करणार, नंतर कधीतरी करेन। इथे मी 3 ते 4 वेळा कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आहे आणि एका साईडला आता त्याचं पाणी नितळायला ठेवून दिलं आहे। तोपर्यंत मी इथे मिरचीचा ठेचा बनवते। कोथिंबीर वडी कशी एकदम मस्त झणझणीत आणि टेस्टी झाली पाहिजे। आम्हाला सगळ्यांना ना तिखट जेवण खूप आवडतं, त्यामुळे आमच्या जेवणात ना अशी एखाद दुसरी मिरची नसते, मस्त 4-5 मिरच्या आम्ही टाकतो, मस्त तिखट झणझणीत जेवण बनवतो। तर आता आपण इथे आपलं नेहमीचे मसाले सगळे टाकून घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर आपण बनवलेला मिरची आणि लसणाचा ठेचा तोही टाकायचा आहे। त्यानंतर बेसन टाकायचं आहे। कोथिंबीर वडी कुरकुरीत होण्यासाठी थोडंसं तांदळाचं पीठ पण टाकायचं आहे, मस्त कुरकुरीत होते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मीठ टाकायचं आहे। आणि आज मी कोथिंबीर वडी करते आणि आता मला असं वाटतं की आता ही आमच्याकडे सारखीच होत राहणार आहे, कारण की कोथिंबीर वडी खायला खूप मस्त मजा येते, टेस्टी असते एकदम। मी इथे छोट्या प्लेटमध्येच कोथिंबीर वडीचे हे जे सारण आहे ते स्प्रेड करते, कारण मोठ्या प्लेटमध्ये जर करायला घेतलं ना की ती मग वड्यांचे साईज छोट्या छोट्या आणि पातळ पातळ होतात। इथे 15 मिनिटासाठी आता आपण वडी स्टीम करायला ठेवलेली आहे, तोपर्यंत आपण मका खाऊया। आता मक्याचाही सीझन चालू झालेला आहे, मग आता काय मक्याची रेसिपी येणार आहे। चला तर मग इथे आपली कोथिंबीर वडी तयार झालेली आहे। छान काप केले त्याचे आणि ही बघा एवढी साईज परफेक्ट असते आणि मस्त वाटते खायला। संध्याकाळ झालेली आहे, वैभवी आलाय कामावरून आणि आता मस्तपैकी चहा आणि कोथिंबीर वडी आम्ही खाणार आहोत। जर तुम्हाला माझा हा कोथिंबीर वडीचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत बाय।